सर्वत्र राज्यभर विधानसभेचा बिगुल वाजला असून जळगाव मतदारसंघामध्ये गुलाबरावजी पाटील यांची महायुतीकडून उमेदवारी आहे. आपण या ठिकाणी शुद्ध नागरिक म्हणून सुधाकर पाटील यांची चर्चा साधणार आहोत की कुठल्या बेसवर आपण मंत्री गुलाबराव पाटील साहेबांसाठी मतं मागणार. सर्वप्रथम गुलाबराव पाटील साहेब यांच्याकडे आपण जे मतं मागणार आहोत किंवा यांना आपण मतं देणार आहोत हे विकासाच्या आधारावर देणार. म्हणजे हे सरकार जर म्हटलं आपण खऱ्या अर्थाने तर हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. या सरकारने अनेक धोरणात्मक निर्णय घेतले. जसे होमगार्ड असतील, महाराष्ट्र राज्यामध्ये होमगार्ड आहेत साधारण 50,000च्या आसपासच आहेत. त्यांचं वेतन दुप्पट. रोजगार सेवक असतील त्यांचं वेतन वाढवलं. महाराष्ट्र राज्यामध्ये ते 26-28,000 असतील. त्याच्यानंतर शेतकऱ्यांचं असेल जसं PM किसान मिळते तसं नमो शेतकरी सन्मान योजना मिळते, तोही शेतकऱ्यांना लाभ होतो. सगळ्यात महत्त्वाचा आताच्या काळामध्ये लाडकी बहीण आहे. म्हणजे सर्वसामान्यांचा आपला देश आहे. 70% आपला देश खेड्यांमध्ये बसलेला आहे आणि 70% खेड्यांमध्ये असलेला त्या नारी शक्तीचे हात मजबूत करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या लाडकी बहीण योजना सक्षमपणे सरकार राबवत आहे. त्याच्यानंतर शेतकऱ्यांना दिवसावी याच्यासाठीही सरकारचा प्रयत्न सुरू आहे. म्हणजे सौर ऊर्जाच्या माध्यमातून दिवसा वीज दिली जात आहे. त्याच्यानंतर अशा अनेक भरपूर धोरणात्मक निर्णय आहेत. जसे शिक्षक असतील, अंशतः अनुदानित असतील, त्यांना 20% टप्पा दिला, त्याच्यानंतर आता 40% टप्पा डिक्लेअर केला. म्हणजे सर्वसमावेशक सरकार आहे. म्हणून मला असा विश्वास आहे किंवा आम्ही एक नागरिक म्हणून इथे असं मत आपल्या माध्यमातून नोंदवू इच्छितो की आमचं मत ही विकासाला मत असतं. शेवटी आरोप प्रत्यारोपही होत असतात, उणिवा ह्या दिसतच असतात. परंतु 8 वर्ष 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये नामदार गुलाबरावजी पाटील साहेबांनी मतदारसंघामध्ये शेतरस्त्यांच्या माध्यमातून विकास केला. शेतीला जो भाव नव्हता, शेतीला भाव दाम दुप्पट होत आहे. त्याच्यानंतर जे लेबर प्रॉब्लेम होते ते लेबर प्रॉब्लेम रस्त्यामुळे दुरुस्त झाले. म्हणजे लेबर प्रॉब्लेम असल्यामुळे शेतकऱ्याची कार्यक्षमता कमी होत होती, पण ती रस्त्यांमुळे वाढली. त्याचं उत्पादन वाढलं, त्याच्यानंतर त्याच्या उत्पन्नाचा फरक झाली. असे अनेक बहुविध निर्णय या सरकारने मांडलेले. राजकारणाच्या दृष्टीने टीकाटिप्पणी होत राहील, त्या खोलात मी काही जाऊ इच्छित नाही. गुलाबराव पाटील साहेबांना हे मत हे विकासाला मत असं असणार आहे. धन्यवाद.